डिजिटल मार्केटिंग इज अ फ्युचर. आत्ता अगोदर जर आम्ही काय बघितलं ना, काही गोष्टी आम्ही पूर्णपणे म्हणजे ऑफलाईन करत होतो. हळूहळू सगळ्या गोष्टी डिजिटली यायला लागल्या, हळूहळू सगळ्या गोष्टी डिजिटल व्हायला लागल्यात आणि कुठेतरी त्यात आपण मागे राहू ही भीती होती. चेंज ही अशी गोष्ट आहे, ती घडतच राहणार आहे, बदल हा घडतच राहणार आहे. कॉन्स्टंट घडणारी गोष्ट आहे. तिला आपण जर लवकरात लवकर ॲब्झॉर्ब नाही केलं तर आपण कुठेतरी मागे राहून जाऊ आणि आपल्या मागची लोक पुढे निघून जातील. मी जेव्हा ही अकॅडमी जॉईन केली, ऋषी पंडित अकॅडमी जॉईन केली, त्याच्यानंतर मला कळालं की हे मला शिकायचं बाकी होतं आणि मला माहीतच नव्हतं की हे पण मला शिकायचं आहे. माझं नाव सनी अनंत शेळकर आणि माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स, तो जॉब एक्सपिरियन्स आहे, तो अराउंड 17 इयर्सचा आहे. करंटली मी बँकिंगमध्ये जॉब करतो आहे. आता मी ॲज अ असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट पोझिशनला आहे आणि एक स्पेसिफिक एरिया रिजन मी सांभाळतो पूर्ण. तर मार्केटमध्ये नवीन AI टूल्स येत आहेत किंवा रील्स आपण बघतो किंवा नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत. तर या नवीन टेक्नॉलॉजीज ज्या सगळ्या येत आहेत ना, त्या कुठेतरी आपण कुठेतरी कमी पडतो असं वाटत होतं. यासाठी मला डिजिटल मार्केटिंगमध्ये जाण्याचा इंटरेस्ट आला. डिजिटल मार्केटिंग इज अ फ्युचर. आत्ता अगोदर जर आम्ही काय बघितलं ना, काही गोष्टी आम्ही पूर्णपणे म्हणजे ऑफलाईन करत होतो. हळूहळू सगळ्या गोष्टी डिजिटली यायला लागल्या, हळूहळू सगळ्या गोष्टी डिजिटल व्हायला लागल्यात आणि कुठेतरी त्यात आपण मागे राहू ही भीती होती. चेंज ही अशी गोष्ट आहे, ती घडतच राहणार आहे, म्हणजे बदल हा घडतच राहणार आहे. तीच एक गोष्ट कॉन्स्टंट आहे म्हणू शकतो आपण. तर ती कॉन्स्टंट घडणारी गोष्ट आहे. तिला आपण जर लवकरात लवकर ॲब्झॉर्ब नाही केलं, लवकरात लवकर जर आपण ती ॲक्सेप्ट नाही केली तर आपण कुठेतरी मागे राहून जाऊ आणि आपल्या मागची लोक पुढे निघून जातील. मी जेव्हा ही अकॅडमी जॉईन केली, ऋषी पंडित अकॅडमी जॉईन केली, त्याच्यानंतर मला कळालं की हे मला शिकायचं बाकी होतं आणि मला माहीतच नव्हतं की हे पण मला शिकायचं आहे. तशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या मला इथे शिकायला मिळाल्या. इथे खूप सिम्पल वेने आपण बऱ्याच गोष्टी ज्या तुम्ही शिकवल्यात, वर्डप्रेस म्हणाला किंवा त्याच्यातून इझिली करायला कसं करता येईल ते शिकायला मिळालं. आणि बेसिकली सगळ्यात चांगली गोष्ट मला ही वाटली की आता बरेच कोर्स अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही जर गुगलमध्ये सर्च केलं तुम्हाला बरेच जण भेटतील की जे ऑनलाईन शिकवणार आहेत, पण ऑफलाईन समोरासमोर शिकवणं जे असतो तो फरक असतो. तो एक बेनिफिट मला चांगला झाला बिकॉज ऑफ ऑफलाईन कोर्स असल्यामुळे. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. इनफॅक्ट खूप चांगले क्लासमेट्स मिळाले इथे मला आणि जे क्लासमेट्स आहेत त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. जिथे मला कळत नव्हतं किंवा जिथे म्हणजे मजा मस्करी करून एकदम एन्जॉय करून आम्ही हा क्लास एन्जॉय करून शिकत गेलो आणि ट्रेन होत गेलो. ग्रेट.